मनीचा तू जाणून घ्यावा, भाव माझ्या मनीचा तू जाणून घ्यावा। शिर्डीच्या साईते सेवा करायला येत असतात, तर मला सुद्धा वाटलं की सर आता मी थोडं चालणं बंद केलंय पद्धतीने, पण सर्व साई भक्तांची माझ्याकडून सेवा व्हायला पाहिजे, काही ना काहीतरी छोट्या स्वरूपात होईना, म्हणून मी या गरमीच्या दिवसात आईस्क्रीम वाटण्याचं नियोजन करतो। मस्त, जय साई जय साई। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तांबूलदान देण्याची प्रथा आहे। त्याप्रमाणेच माझ्या घरी साईबाबांचं पारायण होतं 10 वर्ष, तिथे पण आम्ही तांबूलदान अर्पण करतो देवाला। बात सुबह की हो या शाम की, बात मेरी हो या आपकी, शुरुआत तो ओम साईराम से होनी चाहिए। बोला ओम साईराम। तुझ्या नादान नादान धरली शिर्डीची वाट। साईमय सकाळ, थोड्याच वेळाने आपली पालखी पण शिर्डीच्या दिशेने पुढे जाईल। आज आहे दिवस 3रा। तर आज आपला दिवस 3रा की आपण चालू केले ठीक 5 वाजता। आता आम्ही पडगा रोडला आहोत, त्या पालखी हळूहळू पुढे जात आहे, आम्ही पण चालतोय। थोड्याच वेळाने तुम्हाला आम्ही पालखीची शूटिंग दाखवू। नाश्त्याचा हॉल्ट आता भरपूर लांब आहे आणि आजचा हॉल्ट भरपूर लांब आहे असे सर्व लोक बोलतात। म्हणजे आपण व्हिडिओ पूर्ण पहा, आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। ओम साईराम। नाशिक 113 किलोमीटर। साईराम। आपला पाण्याचा टँक। आता डोळेच्या इकडे आम्ही पोचलो आहेत, लांब लांबपर्यंत पालखी नाही। चालतोय अर्धे लोक मध्ये मध्ये लोक विश्रांती घेतात, काही लोक नाश्ता, काही लोक हळूहळू चालत आहेत। सर्व ग्रुप सकट पालखी थोडी पुढे जास्तच पुढे गेली असं वाटतं, दिसते पण आहे आणि तरी पण पुढेच जाते। तुझ्या चरणाशी देवा द्यावा विसावा, भाव माझ्या मनीचा तू जाणून घ्यावा, भाव माझ्या मनीचा तू जाणून घ्यावा। शिर्डीच्या साई देवा तव चमत्कार दावा, तव चमत्कार दावा, शिर्डीच्या साई देवा। साईराम। आता आम्ही पाटियाला पोचले वाशिम जवळ। आजचा आपला हॉल्ट इकडेच आहे। अजूनपर्यंत ऊन आपल्याला काय लागलं नाही। आज सर्वांची इच्छा होती की ऊन नको यावं या पालखीमध्ये, आज जरा पण ऊन नाही आलंय, पूर्ण सावली आहे रस्त्यावर, जेणेकरून आम्हाला पण काही त्रास नाही झाला। आम्ही पण एकदम सुखाने इथे आपण विश्रांतीच्या हॉल्टवरती मुक्कामासाठी आलो होतो। जय साई। मित्रांनो, दुपारचे 12 वाजले, आता आरती चालू आली, तुम्हाला दाखवतो। तर आजच्या दुपारच्या हॉटेलला आपल्या जेवणाचा हॉटेल, तर इथे आपल्याला डाळ भात दिलाय, छोले दिले, पुरी दिले, आम्रखंड, बासुंदी, दिले।
जय साईनाथ. साईराम, तुम्ही दरवर्षी आईस्क्रीम वाटतात सर्व पदयात्रीवाल्यांना, तर तुम्हाला आईस्क्रीम वाटून कुठला आनंद मिळतो? मला आनंद मिळतो असा की मी आईस्क्रीम वाटायच्या अगोदर मी सुद्धा एक पदयात्री म्हणून या पालखीतला एक सभासद होतो, अजूनही आहे. बरेच साई भक्त पदयात्रेच्या निमित्ताने काही ना काही सेवा करायला येत असतात. तर मला सुद्धा वाटलं की सर आता मी थोडं चालणं बंद केलंय पदयात्रेत, पण सर्व साई भक्तांची माझ्याकडून सेवा व्हायला पाहिजे, काही ना काहीतरी छोट्या स्वरूपात होईना, म्हणून मी या गरमीच्या दिवसात आईस्क्रीम वाटण्याचं नियोजन करतो. मस्त. जय साई. जय साई. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. नमस्कार. श्री श्रद्धा सबरी सेवा मंडळ पालखी पदयात्रा सोहळा आज 31वे वर्ष आहे या पालखीचं. तर त्यानिमित्ताने सर्वप्रथम आज गुढीपाडव्यानिमित्त सर्व भक्तगणांना या श्रद्धा सबरी सेवा मंडळातर्फे आपण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या पालखीला साधारणपणे 31 वर्ष अधिकृतपणे पूर्ण झालेली आहेत. सुरुवातीला काही 10-12 पदयात्रींनी सुरुवात केलेली पालखीची सुरुवात आज जवळजवळ 500 ते 700 एवढे पदयात्री या पालखीमध्ये काही चालतात, काही सेवा देतात. तर प्रत्येकाचा असा वेगळा वेगळा अनुभव आहे. प्रत्येक भक्ताची साईबाबांची सेवा करण्याची पद्धत वेगळी आहे. तसेच आज आपल्याकडे दीपक इंगळे आणि कुटुंबीय इथे कित्येक वर्षापासून सेवा देत आहे. दीपक इंगळे या पालखीमध्ये कित्येक वर्षापासून पदयात्री आहेत. आजही ते पदयात्रा अजूनही करतात. त्यांच्या मिसेस या ठिकाणी एक आपण जो विडा म्हणतो ती विड्याची सेवा न चुकता प्रत्येक वर्षी दरवर्षी इथे दिली जाते. तर त्याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत, त्या सेवेबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. दीपक इंगळे आणि वहिनी, नमस्कार. ओम साईराम. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तांबूलदान देण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणेच माझ्या घरी साईबाबांचं पारायण होतं 10 वर्ष. तिथे पण आम्ही तांबूलदान अर्पण करतो देवाला बाबांना नैवेद्य झाल्यानंतर. त्याचप्रमाणे मग पालखीला पण आम्ही करतो. तर असे आपल्याला तांबूलदानाचं महत्व आज वहिनीने पटवून दिलेलं आहे. तर खरोखरच या हॉल्टवर आल्यावर प्रत्येक भक्तगण जेवून झाल्यावर या प्रसादाची आतुरतेने वाट बघतो. तर हा आपला प्रसाद आणि हे सगळे भक्तगण हा प्रसाद कधी मिळणार आहे आता जेवल्यावर त्याची आतुरतेने वाट बघतात. खरोखर तांबूलदानाचं खूप महत्व असं आहे की जेवण झाल्यावर तांबूलदानाशिवाय ते परिपूर्ण नाही. आणि विडा खाल्ल्यावर जो स्वर्गसुखाचा आनंद मिळतो तो खाल्ल्यावरच समजेल. तर आपण ज्यांनी सेवा दिली आहे त्यांच्यापासूनच सुरुवात करूया. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तर साईबाबा चरणी प्रार्थना की या उभयतांना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या संसारात सुख शांती अखंडपणे लाभो. साईबाबांची असीम कृपा त्यांच्यावर अखंडपणे राहो. तशीच त्यांच्या हातून ही सेवा अशीच अखंडपणे मिळत राहो ही साई चरणी प्रार्थना. ओम साई. बात सुबह की हो या शाम की, बात मेरी हो या आपकी, शुरुआत तो ओम साईराम से होना चाहिए. बोला ओम साईराम. साई तुझ्या नादान नादान धरली शिर्डीची वाट, धरली शिर्डीची वाट. सुदबुद हरली तहन भूक सरली, पाहुनी पालखीचा थाट, पाहुनी पालखीचा थाट. जिनको नया किया अजमेर चला जाए, जिनको नया किया अजमेर
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तकीच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। तर आता आपले जेवण आहे, फ्लावरची भाजी, भाकरी, डाळ आणि भात आहे, झुणका दिलाय आणि श्रीखंड दिलाय आपल्याला, आम्रखंड। ओम साईराम। आजचा आपला शेवटचा हॉल्ट आहे पीर दर्गा बाबाजवळ कळमगावच्या इथे। तर आजचा ब्लॉग आम्ही इकडेच एंड करतो। आज आपल्या शेवटच्या हॉल्टला जेवण डाळ भात, झुणका भाकर आहे, आपल्याला श्रीखंड दिलं आहे आणि फ्लावरची भाजी दिली आहे। त्याला ओम साईराम। आणि आवडत असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। ओम साईराम। तीर्थे तिसारी फिरून मी आलो, शिर्डीत तुझ्या परी दंगून गेलो। तीर्थे तिसारी फिरून मी आलो, शिर्डीत तुझ्या परी दंगून गेलो। हवे ते मिळाले इथे न मागता।